नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोठा बोंडारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 800 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंदी महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, दादरा नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? दादरा नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दमन दीव या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बोरिवली मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला होता? झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, गांधीजींनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते? महात्मा गांधीजी यांनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती एक गोष्ट केलेली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट ही केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंगणे महिला विद्यालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, बाबू गेनूने आपले आत्मबलिदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिले होते? बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपले आत्मबलिदान हे दिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते? BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, मिठागरांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा ओळखला जातो? मिठागरांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा ओळखला जातो?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य? भारतामध्ये लोकसंख्येचे सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी मेघ विमान निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते स्थळ हे प्रसिद्ध आहे? खालीलपैकी मेघ विमान निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते स्थळ हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अंदमान निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतामध्ये सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर खालीलपैकी कोणते सरोवर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांबर सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट खालीलपैकी कोणी पास केला होता? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा खालीलपैकी कोणी पास केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड लिटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आर्य चाणक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रौलट ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला होता? रौलट ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गलगंड रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ही केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरितद्रव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सीजीएस या पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? सीजीएस या पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जीवनसत्व क सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या फळामध्ये असते? जीवनसत्व क खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वाधिक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आवळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तांबे व जस्त यांच्या मिश्रणामधून खालीलपैकी कोणता धातू हा तयार होतो? तांबे व जस्त यांच्या मिश्रणामधून खालीलपैकी कोणता धातू हा तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पितळ धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 8वा, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाकूड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोयाबीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने खालीलपैकी कशी असते? बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने खालीलपैकी कशा प्रकारची असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वस्तूपेक्षा आकाराने लहान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खाली दिलेल्या राशीपैकी आपला सदिश राशी ओळखायची आहे. खाली दिलेल्या राशीपैकी आपला सदिश राशी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विस्थापन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, ब जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? ब जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेरीबेरी रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, सन 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? सन 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चॅडविक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टंगस्टन धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकूण 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात? पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोनार तंत्रज्ञान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावीळ रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतीय अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पावसाचे पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते औषधे क्षयरोगासाठी वापरतात? खालीलपैकी कोणते औषधे क्षयरोगासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्ट्रेप्टोमायसिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणी मांडलेले आहेत? धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जॉर्ज ओहम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, हायड्रोजन आणि खालीलपैकी कोणत्या वायूच्या संयोगामुळे पाणी हे तयार होते? हायड्रोजन आणि खालीलपैकी कोणत्या वायूच्या संयोजनामुळे पाणी हे तयार होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजन आणि ऑक्सिजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, त्वचेला काळा रंग खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? त्वचेला काळा रंग हा खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेलॅनिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, झाडाचे आयुष्य खालीलपैकी कशावरून झाडाचे आयुष्य हे खालीलपैकी कशावरून ठरवतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खोडावरील वर्तुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पित्तरस खालीलपैकी कशामध्ये तयार होतो? पित्तरस हा खालीलपैकी कशामध्ये तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मनुष्यामध्ये एकूण गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात? मनुष्यामध्ये गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 23 जोड्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 युनिव्हर्सल डोनर म्हणजेच खालीलपैकी कोणता रक्तगट होय? युनिव्हर्सल डोनर म्हणजेच खालीलपैकी कोणता रक्तगट होय? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.